रांगोळी शेअर करते तुमच्याशी। तर इथं देवीला खिचडी ठेवली होती म्हणजे, आणि आपलं धान खूप छान आलं आहे ना। आजची पूजा इकडं पण रांगोळी काढलेली। तर हे साचेच आहे बरं का, विकत आणलेले आहे मी। इथं मोराचे पण हा साचा छान आहे। इथं देवाचा पण दिवा चालू आहे अखंड। इकडे घटाचा। अशी आजची पूजा। आणि पाऊस आहे बाहेर बारीक चालू। कारल्याचा वेल इकडे दिलाय असं सोडून आज। इकडे आपला मनी प्लॅन आहे। इथं आळूचे पाने मोठे मोठे झालेले आणि बारीक पाऊस चालू आहे। वातावरण बघा असं झालेलं आहे ढगाळ। कारल्याचा वेल, आपल्या लिंबाचं झाड, आणि ते कारलं तुम्हाला पिकलेलं दिसत असेल। पिकून गेले आता ते, याला ठेवलं मी बियासाठी। इथं खाली आपल्या मिरच्या आहे, गुलाबाचे 2 झाडं, आणि पुदिना पण आहे, चनी गुलाब पण आहे, मिरच्या पण आहे, सगळं एकत्रित। समोर वारकरी भवन आहे। कारले आलेले छोटे छोटे बघा, हे मोठं झालंय, भरपूर आहे असे। मनी प्लॅन, इकडं आळूचे पानं बघा। इथं आईचा शाळेचा ड्रेस आहे, क्लासला गेलाय। आज सकाळची शाळा होती, आज आहे सोमवार। तर आज घटाची 8वी माळ आहे। आज 8 दिवस झाले घट स्थापना होऊन। चला छान पूजा दाखवल्या आज सोमवारची। आणि सोमवारी काय बगर चालत नाही, आमचे कायमस्वरूपी उपास आहे मोठ्या मुलाचा आणि माझा। आणि सुनबाईनी पण नवरात्र धरलेले, तर मग छान अशी आज खिचडीच केली होती। ताजा हे मोरपंखी कलर। साड्यांचं काय आता हे मध्येच निघालंय, पूर्वी काय असं नव्हतं साड्यांचा हा कलर तो कलर। पण आता काय म्हणताना जग चाललं, त्याच्या मागे आपल्याला चालणं गरजेचं आहे। आणि पावसाचं वातावरण आहे, शेतकऱ्यांचे खूप हाल आहे। पावसाने खूप नुकसान केली आहे, त्यांचे हाल आहे। आमच्यासारखे व्यापारी लोकांचे पण हाल आहे, कारण शेतकरी पिकवतील तेव्हाच व्यापाऱ्यांना मिळेल आणि आम्हाला पण विकायला मिळेल। आपला चिवड्याचा बिझनेस आहे, नायलन चिवड्याचा, तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओ आलेले नक्की बघा, लाईक करा। आणि खरंच खूप पावसाने नुकसान केली बरं का, आमच्या नाशिकमध्ये तर खूप झाली आहे। चला छान रेसिपी कडाकण्या तर 7व्या दिवशीच करायच्या असतात बरं का, पण काल काही केल्या नाही। मग काल तब्येत पण नरम होती, अजून पण नरम आहे, पण आता देवी आईला प्रसाद नैवेद्य झाला पाहिजे। तर चला आज कडाकण्या करतोय, म्हटलं तुमच्याशी शेअर करावा। तर चला आता किचनमध्ये सोनबाईला सांगते मळायला। माझी पद्धत आता ती पण नवीन आहे, नवरी, तिला काय अजून माहिती नाही कशा करायच्या काय करायच्या, पण मी सांगते, मी शिकवते तिला। तर बघू आता, चला कडाकण्या बघूया। आमच्या भागात आहे ना फुलोराच म्हणता बरं का जास्त, फुलोरा कडाकण्या। तुमच्या भागात काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, पण आम्ही फुलोराच करतो, म्हणजे फुलोरा करतो, फुलोरा म्हणतो। चला इथे घेतलंय गव्हाचं पीठ, घ्यायचं नेहमी गव्हाचं पीठ। चवीप्रमाणे मीठ घ्यायचंय, तूप घ्यायचंय। तर मी 1 चमचा घेतला, घरचं तूप आहे गावठी, बघा इथं आपलं घरचं तूप आहे। तर यात घेतलेले आता गव्हाचं पीठ, हळद, गूळ, गावठी तूप आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचंय। आता इथं दूध पाहिजे होतं, पण आता दूध नाही बरं का, तर चला आता पाणी वापरू आपण। अर्धी वाटी रवा घेतलाय। चला इथं पाणी घ्यायचं, छान मिक्स करून घेणार आहे। आपण पोळ्यांना पीठ भिजवतो ना तसंच घेणार आहे। चला इथं आता मिक्स होत आहे पीठ। हळद बघू थोडी जास्त कमी वाटली तर परत थोडी टाकून घ्यायची। तर तुमच्याकडे कशा कडाकण्या बनवता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का। आणि थोडी सर्दी आहे मला, त्यामुळे आवाज थोडा खराब येतोय।
छान पीठ मिक्स होत आहे. चला इथं पीठ झालेलं आहे भिजून. आता 10-1 मिनटं बाजूला ठेवू थोडं मुरायला, कारण आपण गूळ घेतलेला आहे, तर रवा पण घेतलेला आहे, तर मग ते फुलून येईल थोडं पीठ छान. इथं छान पीठ भिजलं आहे. पेड्यासारखे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे. पीठ बघा छान भिजलं आहे. इकडं सुनबाई लाटती आहे. माझा आवाज खराब आहे. थोडं वातावरण भोगस झालंय, त्यामुळे मग थोडं आवाज तब्येत नरम गरम. चला अशी छान गोल गरगरीत मस्त लाटून घ्यायची. समोर देवपूजा गट आणि असं वातावरण झालेलं आहे. बोगस आहे खूप वातावरण. इकडे चालू आहे आपल्या कडकण्या. पीठ छान भिजलंय. सुनबाई लाटती आहे. तर आता याच पद्धतीने सगळ्या लाटून घेणार आहे आम्ही. जास्त मोठी नाही जास्त छोटी पण नाही बरं का, अशी मस्त मध्यम लाटून घ्यायची. बघा छान लाटली. अशी लाटली लाटायची आहे. तर आम्ही पहिलं घटाचा व्हिडिओ आलेला आहे तुम्हाला. तर भवानी मातेचं मंदिर आहे, काळाईचं मंदिर आहे, मरी मातेचं पण आहे. ते 3 ठिकाणी द्यायचं. नंतर घरात 11 जेवढा घटाचं हे असतं ना आपले दिवस, 9व्या दिवशी दसरा आला तर 9 करायच्या, 11व्या दिवशी आले तर 11 करायच्या. तर चला आता मी इथं चॉपर घेतलंय लाटायला. चला मी पण लाटू लागते म्हणजे लवकर होतील. सुनबाई लाटती आहे. आता याला दिलाय. चला इथं चालू करण्याची तयारी. तर एवढे झाले करून. एवढ्या बाकी आहे. चला आता तळायची तयारी करू. एकीकडे कडकण्या करून लाटून आता तळून घ्यायचे आहे. बघा इथं नवीन कढईचं उद्घाटन आहे. इथं अशा आणलंय मी आता कडकणे. बघू आता तळून. तुमची काही वेगळी पद्धत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का, कशा बनवता तुम्ही. आता मला इथं दूध नव्हतं, थोडं दूध लागत होतं. पण काही नाही, 5 पदार्थ आलेले आपले. गव्हाचं पीठ, गावठी तूप आपलं घरचं, मीठ, गूळ आणि पाणी. तसं पंचामृत म्हणून. चला कशा वाटता नक्की सांगा. आता तळून बघू. मला इथं तेल तापलेलं आहे. एक सोडून घ्यायची. वास खूप छान आला बरं का. आणि ही नवीन कढई आहे, तुमच्याशी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. छान कलर आला. इकडे एवढे आणले ताटात काढून हॉलमध्ये लाटून घेतले, कारण जास्त लाटायच्या असतात ताई ना आम्हाला. 5 मंदिरात द्यायच्या. काळाई, भवानी, मरी माता, गणपती बाप्पा आणि भैरवनाथ. तर असे 5 ठिकाणी. चला छान कलर आला. काढून घेतलंय. छोट्या डिशमध्येच काढल्या. बघा छान आला कलर ना. आता याच प्रकारे करून घ्यायचे आहे सगळे. लगेच कलर छान आहे. छान कलर आला ना. अशा काही वस्तू किंवा काही असा उपवासाचा फराळाचा असा पदार्थ छान झाला की छान वाटतं. चला आता याच प्रकारे सगळ्या करून घेणार आहे आम्ही. तेल तापेल ना कढई पातळ. तर ही नवीन कढई बरं का ताईंनो. तर कडाकण्यांनी मूर्त केला आहे नवीन कढईचा. होत आहे कडाकण्या. कलर पण छान येतोय, जास्त कच्चा नाही वाटती. तर छान आले आहे ना. कडाकण्या त्याच प्रकारे तळून घेऊ, मग भेटू. कडाकण्या ठेवले आहे देवीला 11.
फुलोरा म्हणतो आम्ही, कोणी कोणी कडक नाही म्हणतं. बघा इथे ठेवले आता आपल्या गटाला 11 आहे. हे घेतलेलं आहे मी भवानी मातेच्या मंदिरात, काळू आईच्या मंदिरात. तशा 7 केलेल्या आहे सुनबाईने. गणपती बाप्पांच्या मंदिरात, भैरवनाथांच्या मंदिरात अशा 7 केलेल्या आहे. आणि कॅरी बॅगमध्ये घेतलं आहे. इकडे या उरलेल्या आहे. तर चला आता सुनबाईला जायचं आहे हरिपाठाला. आता 2 दिवसाचे हरिपाठ. दसऱ्याच्या दिवशी नाही राहणार, तिला जायचं हरिपाठाला.